विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 6 मध्ये असलेला A1 आणि A2 यापैकी A2 या उपप्रश्नाचा अभ्यास करणार आहोत। A2 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल असा प्रश्न विचारलेला असतो। म्हणजे एक पॅराग्राफ दिलेला आहे। प्रश्न असा आहे, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अँड कंप्लीट द गिवन टेबल, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट। आपल्याला या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, व्हर्बल मध्ये म्हणजे शाब्दिक माहिती दिलेली आहे, ती नॉन व्हर्बल मध्ये म्हणजे अशा प्रकारच्या मुद्द्यांमध्ये टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला मुद्देसूद इथं लिहायचं आहे। सर्वप्रथम यासाठी आपण काय करायला हवं, दिलेला पॅराग्राफ एकदा छानपैकी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा या मुद्द्यानुसार आपल्याला काय पॅसेजमध्ये शोधायचं आहे, या पॅराग्राफमध्ये शोधायचं आहे ते एकदा बघून घ्यायचं। पुन्हा एकदा या पॅराग्राफचे छानपैकी वाचन करायचे आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कल्पना आलेली आहे की आपल्याला या पॅराग्राफमधील माहिती या मुद्द्यानुसार रमेश आणि राधा या दोन सिबलिंग असं म्हटलेलं आहे, बहीण भाऊ आहेत ते, त्यांच्याविषयीची माहिती या मुद्द्यानुसार लिहायची आहे। तर आपण आता हे मुद्दे या पॅसेजमध्ये शोधून काढूयात आणि आपल्या उत्तरपत्रिकेत लिहूयात। सर्वप्रथम बघा इथे काय दिलेलं आहे, टायटल। तर टायटलसाठी आपल्याला 1 गुण दिला जाईल आणि उर्वरित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांसाठी 2 मार्क्स असतील। त्यानंतर आपण योग्य अशी या टेबलची रचना, आकृती, डायग्राम वगैरे जर छानपैकी काढला तर त्याचा 1 मार्क असेल आणि उर्वरित 1 मार्क एकंदरीत आपण उत्तर कशा पद्धतीनं प्रस्तुत केलेलं आहे, मांडलेलं आहे, उत्तरपत्रिकेत लिहिलेलं आहे त्याचा 1 मार्क, अशा पद्धतीनं एकूण 5 मार्क आपल्या या प्रश्नातून मिळणार आहेत। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो प्रश्न क्रमांक दिलेला आहे तो इथे लिहून घेऊयात। प्रश्न क्रमांक आहे 6, उपप्रश्न क्रमांक आहे A2 आणि आता आपल्याला या उत्तराची सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम घ्यायचं आहे टायटल। तर इथे मी टायटल असं लिहून घेतो। टायटल आपण अगदी सुरुवातीला सुद्धा लिहू शकता किंवा आपलं सर्व टेबल पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा लिहू शकता, पण आपण आता सुरुवातीलाच टायटल लिहून घेऊया। आपण पाहिलेलं आहे की यामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे त्याच्यावरती आधारित आपल्याला टायटल लिहायचं आहे। म्हणजे टायटलमधून या पॅसेजमध्ये काय आहे किंवा या टेबलमध्ये आपण काय लिहिणार आहोत, कशाविषयी आहे हे आपल्या टायटलवरूनच समजायला हवं। तर इथे 2 बहीण भाऊ आहेत, रमेश आणि राधा, या दोघांविषयीच माहिती या पॅसेजमध्ये पॅराग्राफमध्ये दिलेली आहे। आपण साधं सोपं काम करूयात, या पॅराग्राफला टायटल देऊयात रमेश अँड राधा। तुम्हाला अजून कोणतं योग्य वाटत असेल तर ते तुम्ही देऊ शकता। मला वाटतं रमेश आणि राधा अगदी साधं आणि सोपं सर्वांना सुचेल अशा पद्धतीचं हे टायटल आहे, म्हणून मी टायटल लिहितो अगोदर रमेश अँड राधा। तुम्ही इन्फॉर्मेशन अबाउट रमेश अँड राधा हे सुद्धा टायटल देऊ शकता किंवा सिबलिंग हे सुद्धा टायटल देऊ शकता। योग्य ते जे तुम्हाला ऐनवेळी परीक्षेत सुचेल त्यानुसार डोकं शांत ठेवून विचारपूर्वक आपण एक टायटल द्यायचं आहे। यानंतरचं काम आहे की हा जो टेबल आहे तो आपण टेबल छानपैकी तयार करायचा आहे। तुम्ही पट्टीचा वापर करायचा आहे। तुम्ही छानपैकी हा टेबल तयार करून घ्यायचा आहे। पेन्सिलचा वापर करू शकता किंवा पेनचा सुद्धा वापर करू शकता, पण काळजीपूर्वक आणि सुंदर आकर्षक असा हा आपल्याला टेबल तयार करायचा आहे। बघा मी टेबल तयार करून घेतो। पॉइंट्स
रमेश आणि राधा असे 3 भाग करायचे आहेत आपल्याला. साधारणपणे व्यवस्थित असं अंदाजे माप घ्या आणि 3 कॉलम तयार करा. मी खालची रेष अजूनही मारत नाही आहे, कारण खाली कुठपर्यंत आपल्याला जागा लागेल याचा काही अंदाज मला अजून आलेला नाही आणि त्यामुळे आपण केवळ असे 3 कॉलम तयार केलेत. आता यामध्ये काय पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. इथे आहे पॉईंट्स, इथे आहे रमेश आणि इथे आहे राधा. मग मी लिहून घेतो पॉईंट्स, त्यानंतर इथे आहे रमेश आणि राधा. तर आता आपण प्रत्यक्षात आपल्या उत्तराला सुरुवात करीत आहोत. पहिला मुद्दा आहे एज. मग मी इथे घेतो एज. दुसऱ्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अगोदर पहिला मुद्दा पूर्ण करून घ्या, म्हणजे आपल्याला इथे किती ओळी लागतील याचा अंदाज येईल आणि त्यानंतर एक ओळ सोडून छानपैकी आपण दुसरा मुद्दा घेऊयात. तर पहिला मुद्दा आहे एज. एज म्हणजे काय? आपल्याला रमेशचं वय इथे लिहायचं आहे आणि राधाचं वय इथे लिहायचं आहे. तर आपण आपल्या पॅसेजमध्ये पॅराग्राफमध्ये शोधूयात रमेशचं वय काय आहे आणि राधाचं वय काय आहे. या पॅराग्राफकडे पाहिल्यास असं लक्षात येतं की हा पॅराग्राफ रमेशविषयी माहिती देतो, तर खालचा पॅराग्राफ राधाविषयी माहिती देतो. तर सर्वप्रथम आपल्याला सापडणार आहे रमेशची माहिती. मग आपण काय करायचं आहे? मुद्दा आहे आपला एज, रमेशचं वय. तुम्ही छानपैकी एक एक ओळ वाचून घेऊ शकता किंवा एक एक ओळ अशी पट्टी ठेवून केवळ एकाच ओळीत त्याचा विचार करूया. एज हा मुद्दा इथे येतो का तो पाहायचा आहे. इथे दिसत नाही, आपण खालची ओळ पाहूयात. रमेश इज 16 years old असं मला या मुद्द्याचं उत्तर सापडलेलं आहे. रमेश इज 16 years old. तर आता एजमध्ये मी रमेशच्या कॉलममध्ये लिहील 16 years. 16 years. आता मला बघायचं आहे राधाचं एज काय आहे. तर खालील पॅराग्राफमध्ये राधाचं वय शोधून काढणार आहोत. राधा इज, हे बघा, शी इज 13. 13 हे वय तिचं दिसतंय, म्हणून आपण लिहूया आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये 13 years. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पहिल्या मुद्द्याचं उत्तर लिहिलेलं आहे. आपण काय करूया आता, ही ओळ सोडून देऊया आणि खालच्या ओळीमध्ये दुसरा मुद्दा काय आहे तो मुद्दा लिहून घेऊयात. तर इथं दुसरा मुद्दा दिसत आहे क्लास. मग मी इथं लिहून घेतो एक ओळ सोडून क्लास. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, रमेश कोणत्या क्लासमध्ये शिकतो आणि राधा कोणत्या क्लासमध्ये शिकते हे आपल्याला ह्या पॅसेजमधून पॅराग्राफमधून शोधून काढायचं आहे. तर इथं मला दिसत आहे स्टडीज इन क्लास 10th, म्हणजे रमेश 10वीमध्ये शिकतो हे मी शोधून काढलेलं आहे. मी इथं लिहील क्लास 10. तुम्ही नुसतं 10 लिहिलं तरी चालतं, पण आपण क्लास 10 असं लिहून घेऊयात. खालील पॅराग्राफमध्ये राधाविषयी माहिती आहे. तर शी इज 13 अँड स्टडीज इन क्लास 7. क्लास 7 हे आपल्या दुसऱ्या मुद्द्याचं राधाचं शिक्षण आपण इथं लिहित आहोत. यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि तिसऱ्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. तिसरा मुद्दा आहे फेवरेट सब्जेक्ट. फेवरेट सब्जेक्ट. मग इथं अगोदर लिहून घेऊया आपण फेवरेट सब्जेक्ट. आपल्याला रमेशचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे आणि राधाचा फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे ते या पॅसेजमधून शोधून काढायचं आहे. आपण इथपर्यंत आलो होतो. ही इज अ गुड स्टुडंट. ही लाईक्स मॅथ्स व्हेरी मच. तर रमेशला मॅथ्स खूप आवडतं
असं लिहिलेलं आहे. मॅथ ही लाईक्स मॅथ्स व्हेरी मच, म्हणजेच त्याचा फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ्स. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला मुद्द्यामध्ये फेवरेट सब्जेक्ट असं विचारलेलं आहे आणि पॅराग्राफमध्ये मात्र ही लाईक्स मॅथ्स व्हेरी मच अशी शब्दरचना करण्यात आलेली आहे. मॅथ्स हा विषय खूप आवडतो म्हणजेच काय, तो त्याचा फेवरेट सब्जेक्ट आहे. म्हणजे शब्दशः तुम्हाला जशास तसं त्या लाईनमध्ये सापडलेलं नसलं तरी अर्थानुसार खूप जास्त आवडतो तो विषय फेवरेट सब्जेक्ट असतो. म्हणजेच मॅथ्स हा रमेशचा फेवरेट सब्जेक्ट आहे. राधाचं शिक्षण आपण आत्ताच शोधलं होतं, क्लास 7 आहे आणि इथे दिसतं आपल्याला हर फेवरेट सब्जेक्ट इज सायन्स. इथे अगदी स्पष्ट शब्दामध्ये फेवरेट सब्जेक्ट असा उल्लेख केलेला आहे. तर राधाचा फेवरेट सब्जेक्ट आहे सायन्स, म्हणून आपण इथे लिहूयात सायन्स. तिसरा मुद्दा झालेला आहे. यानंतर आपण परत एक ओळ सोडणार आहोत आणि खालच्या ओळीमध्ये चौथा मुद्दा काय आहे तो लिहिणार आहोत. तर इथे चौथा मुद्दा दिसत आहे हॉबीज. म्हणजे ह्यांचे आता आपल्याला छंद, आवडीनिवडी पॅराग्राफमधून शोधायचे आहेत आणि इथे लिहायचे आहेत. सर्वप्रथम आपण रमेशच्या पॅराग्राफमधून रमेशची काय हॉबी आहे किंवा कोणत्या हॉबीज आहेत ते आपण शोधूयात. ही वॉचेस मूवीज अँड रीड्स बुक्स इन हिज लेजर टाईम. हॉबी म्हणजे काय की तुम्ही लेजर टाईममध्ये, मोकळ्या वेळामध्ये तुम्ही काय करता, तुमचे आवडीचे छंद म्हणजे हॉबी. तर लेजर टाईममध्ये तो काय करतो, वॉचेस मूवीज. मग आपण इथे लिहूया हॉबीज काय त्याच्या. तर इथं आपण थोडं वॉचेसचा बदल करून घेऊया, वॉचिंग असं लिहूया आपण मूवीज. अँड रीड्स आपण रूपांतर करूया रीडिंग बुक्स. हे त्याचे छंद आहे. हॉबीज काय आहेत रमेशच्या, वॉचिंग मूवीज अँड रीडिंग बुक्स. आता आपल्याला शोधायच्या आहेत राधाच्या हॉबीज. तर खालच्या पॅराग्राफमध्ये आपण बघूयात. हर फेवरेट सब्जेक्ट इज सायन्स. शी इज फॉन्ड ऑफ गार्डनिंग अँड स्विमिंग टू मच. फॉन्ड ऑफ म्हणजे खूप आवड असणे किंवा आवडणे. तर तिची आवड म्हणजेच हॉबी, रिकाम्या वेळेतला तिचा आवडीचा छंद काय आहे, गार्डनिंग. अँड स्विमिंग. इथे सुद्धा आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की हॉबीज म्हणजे छंद आणि त्यासाठी इथं डायरेक्टली हॉबीज असा शब्द वापरलेला नाही. रमेशसाठी वापरलंय हिज लेजर टाईम आणि राधासाठी वापरलंय फॉन्ड ऑफ. म्हणजेच त्यांच्या हॉबीज आपण इथे लिहून या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे, या मुद्द्याचं उत्तर लिहिलेलं आहे. पाहूयात पुढील मुद्दा. पुढचा मुद्दा आहे लाईक्स. रमेश काय लाईक करतो आणि राधा काय लाईक करते हे आपण शोधूयात. तर इथपर्यंत आपण वाचन केलं होतं. पुढे बघूया. ही लाईक्स टू ईट फास्ट फूड दो ही इज अवेअर ऑफ डिसएडव्हान्टेजेस ऑफ फास्ट फूड. तर त्याला काय आवडतं, ही लाईक्स टू ईट फास्ट फूड. मग लाईक्स इथं मुद्दा दिलाय तर आपण इथं लिहूया फास्ट फूड. रमेशला फास्ट फूड आवडतं. आता आपण पाहूया राधाला काय आवडतं, काय लाईक करते. तर इथं पाहूयात ही झाली तिची हॉबीज. आता मोस्ट ऑफ द टाईम शी हेल्प्स हर मदर इन कुकिंग ॲज शी लाईक्स होम मेड फूड. राधाला होम मेड फूड आवडतं. हे आपण शोधून काढलेलं आहे, म्हणून आपण इथं लिहूया होम मेड फूड. अशा पद्धतीनं रमेशला फास्ट फूड आवडतं तर त्याविरुद्ध राधाला होममेड फूड आवडतं. हे आपण लिहिलेलं आहे.
अजून आपला एक मुद्दा शिल्लक राहिलेला आहे, गोल इन लाईफ. तर आपण इथे ही ओळ सोडून देऊयात आणि इथे लिहूयात गोल इन लाईफ. म्हणजे रमेशचं त्याच्या जीवनाचं काय ध्येय आहे आणि राधाचं काय ध्येय आहे ते आपण शोधून काढूयात. आता इथं आपला टेबल अजून आपल्याला खाली घ्यायचा आहे. आपण अगोदर लिहूयात आणि मग तो टेबल बंद करून घेऊयात. तर बघूया. ही वॉन्ट्स टू बी ॲन इंजिनियर. रमेशचं त्याच्या लाईफचं गोल काय आहे, तर त्याला इंजिनियर बनायचं आहे. म्हणून बघा मित्रांनो, इथं गोल इन लाईफ असा शब्द वापरला आहे मुद्द्यामध्ये, पण इथं मात्र डायरेक्टली गोल इन लाईफ असा शब्द न वापरता ही वॉन्ट्स टू बी ॲन इंजिनियर असं वापरलेलं आहे. अर्थ तोच आहे की त्याला इंजिनियर बनायचं आहे, म्हणजेच त्याच्या लाईफचं गोल काय आहे, टू बी ॲन इंजिनियर. म्हणून आपण इथं लिहून घेऊयात इंजिनियर. रमेशला जीवनामध्ये काय बनण्याची इच्छा आहे, इंजिनियर. त्याच पद्धतीनं राधाला काय बनण्याची इच्छा आहे ती आता शोधूया आपण. शी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. राधाला काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे. हे आपल्याला इथे दिसत आहे, म्हणून आपण इथे लिहून घेऊया डॉक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्व पॉईंट्स आपण यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि आता आपण आपला हा जो टेबल आहे तो टेबल पूर्ण करणार आहोत. परत एकदा मी पट्टी हातात घेतो आणि ह्या छानपैकी रेषा आखून घेतो. आपण पेन्सिलचा वापर केला तरी चालेल, पेनाचा वापर केला तरी चालेल, पण छानपैकी हा टेबल आपला दिसायला हवा, ॲक्युरेट टेबल बनविला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण आपलं हे प्रश्न क्रमांक 6 मधील A2चं व्हर्बल टू नॉन व्हर्बल असं रूपांतर केलेलं आहे. आपण छानपैकी टायटल सोपं आणि सर्वांना सहजपणे सुचेल अशा पद्धतीनं रमेश अँड राधा हे टायटल दिलेलं आहे. कारण या भागामध्ये, या पॅराग्राफमध्ये सर्व माहिती रमेश आणि राधा यांच्याविषयीच आहे, म्हणून ते टायटल दिलं तर आपल्याला काही हरकत नाही. इथे नक्की 1 मार्क आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण सर्व मुद्दे या पॅराग्राफमधून शोधून टेबलच्या फॉर्ममध्ये छानपैकी लिहिलेली आहेत. छानपैकी टेबल बनवलेलं आहे. एकंदरीत आपण सर्व काही छान असं प्रेझेंटेशन केलेलं असल्यामुळं आपल्याला या प्रश्नाचे 5 पैकी 5 मार्क मिळायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा प्रश्न सोडवत असताना लक्षात घेण्यासारखी काय गोष्ट आहे की जे पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटनुसार आपल्याला लाईन टू लाईन वाचन करून आपल्या मुद्द्याचं उत्तर कुठं आहे ते शोधून शांतपैकी विचार करून हे पॉईंट्स आपण व्यवस्थित लिहायचे आहेत. 2 व्यक्ती सांगितले आहेत इथं, रमेश आणि राधा, आणि इथे 2 पॅराग्राफ दिलेले आहेत. तर व्यवस्थितपणे आपण लाईन टू लाईन त्यांचे मुद्दे आणि त्यांची उत्तरं आपण शोधू शकतो. आत्मविश्वासाने, काळजीपूर्वक तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता आणि छानपैकी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकता. ठीक आहे, तुम्हाला नक्की हा भाग समजलेला असेल अशी अपेक्षा करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.